नमस्कार मित्रांनो, हा पुढचा अजून एक व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ कुकिंगच्या रिलेटेड आहे। सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनीच बघावा। सो माझ्या चॅनलवरती मी ते एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने कुकिंगवरती पण बरेचसे याच्या पहिला दिवाळीचा फराळ टाकलेला आहे। दुसरा टॉपिक आहे कुकिंगमध्ये मी आज क्लब सँडविचचा प्रकार कन्सिडर करते। क्लब सँडविचवरती जे काही माहिती आहे ते मी सांगणार, तर चला बघूया। तर पहिला मुद्दा, स्वयंपाक हा माणसांनीच करायला हवा का? चांगला प्रश्न आहे। काय होतं, आपण एका जे काही विचार करत आलेलो आहे त्याच पद्धतीने विचार करतो। कुकिंग ही आवड आहे आणि आजकाल बरेच जण शिकून बरेचसे मेल कॅन्डिडेट सगळ्या 5 स्टार म्हणा, नाहीतर बरेचसे हॉटेल्स जे काय आहेत ते प्रॉपर तिथं कुक म्हणून माणूसही आहेत। हे देश विदेशमध्ये पण बघितलं आहे। आपले एशियन कुक हे जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये काम करतात। मी पोलंडला एका ठिकाणी बघितलं होतं। तो होता शिमलाच्या तिथं राहणारा, दिसायला सेम टू सेम जॅपनीज माणसासारखं दिसत आणि ते एशियन रेस्टॉरंट असं होतं। तर त्यांनी असे काही लेबर्स जे त्यांची स्किल चांगली आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेऊन येतात आणि त्यांचा बिझनेस चालू असेल तर त्यांचा जर्मनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट वाढत जाऊन तो शिमलाचा कुक तिथं प्रॉपर जे पाहिजे ते व्हेज नूडल, हक्का नूडल, तिथं असं बफेटमध्ये रॉ मटेरियल तुम्ही सिलेक्ट करायचं, रॉ मटेरियल सिलेक्ट करून त्याला द्यायचं आणि मग त्याला फक्त सांगायचं की किती स्पायसी लेवल। तिथं असं मिरच्याचे प्रकार लिहिलेले असतात, 1 मिरची 2 मिरची, तर त्याला ते स्पायसीची लेवल असते। सो ते सांगायचं आणि त्याच्यानुसार तो सगळं हक्का नूडल्सच्या रिलेटेड सगळ्या भाज्या मिक्स करून तवा फ्राय करून इन्स्टंट गरम देतो आणि लोकांना ते आवडतं। सो सांगायचा मुद्दा हा की कुक ही बाय चॉईस आज सगळेच जण करतात आणि बाहेरच्या कंट्रीजमध्ये गेलं सो तिथं आपल्या भारतासारखं नसतं की आबा बायको घरी गेली तर आई आहे, आई नसेल तर काकू असतात, काकू नसेल तर मावशी असते, कोण ना कोणतरी रिलेटिव्स असतात। सो भारतातला नाहीतर महाराष्ट्रातला माणूस हा स्वयंपाकघरात पाऊल ठेवत नाही अनलेस अँड अंटिल तो घराच्या भिंतीच्या बाहेर जाऊन एकटा कधी राहत नाही तोपर्यंत तो स्वयंपाका नाही तर चहा करायचा प्रयत्न करत नाही। आता मी हे सगळं काय बोलतोय, माझंही तशीच कंडिशन आहे। इंडियात असलं मी कधी जिंदगीत कुकिंगमध्ये गरजच नाही पडली मला, सगळं काही आयतं भेटतंय, काय गरज पडतंय। तेही व्हिडिओ जे काही बनवलेत ते बायकोला मी बरेच वेळा म्हटलं तू रेसिपी कर, तिला काही इंटरेस्ट नाही। मग मी म्हटलं जाऊ दे तू कर, मी रेकॉर्डिंग करतो, मीच एक्सप्लेन करतो, तेवढं तर थोडंफार नॉलेज आहे मला की काय प्रमाण किती टाकायचं, काय करायचं। असं म्हणून ते दिवाळीचा फराळाचे व्हिडिओ केलेले आहेत आणि बऱ्याचशा महिलांनी ते बघितलेत। कारण की मी ज्यावेळेस ॲनालिसिसमध्ये जातो YT स्टुडिओमध्ये जाऊन सगळ्यात जास्त असे व्हिडिओ हे महिलांनी बघितलेले आहेत। ऑफकोर्स त्यांना चिवडा म्हणा, चकली म्हणा, शंकरपाळ्या हे काही ना काहीतरी बघायचं असतं। यूट्यूबला सर्च केलं माझा व्हिडिओ लगेच आला असेल, सो म्हणून महिलांनी बघितलं आहे। सो कुकिंगच्या रिलेटेड मला जे काही आवडेल ते मी बनवणार, कारण की एक फिक्स टॉपिक घेऊन मी काही खूप जास्त व्हिडिओ बनवू नाही शकणार। म्हणून ज्याची कशाची आवड आहे आणि ज्याच्या कशात थोडंफार काहीतरी एक्सप्लेन करून सांगता येईल, कोणाला काही आवडलं तर लोक बघतील, नाही बघितलं तर ठीक आहे, माझ्या लायब्ररीमध्ये अजून एक व्हिडिओ वाढेल, मला काही फरक पडत नाही, पण मी बोलणार। तर आता क्लब सँडविचवर येते, तर कॉम्पिटिटर बघूया। पुण्यामध्ये आम्ही आता क्लब सँडविचवर येते, तर कॉम्पिटिटर बघूया। पुण्यामध्ये आम्ही महिन्यातून एकदा तरी सँडविच खायला बाहेर जातो। सँडविच खायला बाहेर जायचं म्हटलं तर
सँडविच एक्सप्रेस हे आमचं पहिलं चॉईस असतं. बर्गर खाण्यापेक्षा सँडविच एक्सप्रेस म्हणजे थोडंफार लॉजिकली चांगलं पण आहे. आणि नुसता बर्गर नाही खाऊ शकत. या सँडविच एक्सप्रेसमध्ये बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत, विदाऊट ग्रिल, विथ ग्रिल. आणि मुंबईवरून तो जो काही मरीन ड्राईव्हवरून सँडविचचा प्रकार पुण्यात आलेला आहे. पुण्यात जास्त पहिलं सँडविचेस नसायचे, पण हळूहळू काही वर्षामध्ये सँडविच एक्सप्रेसच्या बऱ्याचशा ब्रांचेस निघालेल्या आहेत पुण्यात. आणि त्यांनी भरपूर 10 का 20 प्रकारचे वेगवेगळे सँडविचेस केलेले आहेत. सो सँडविच एक्सप्रेस हा जस्ट एक कॉम्पिटिटर म्हणून तुम्ही बघा. मी त्याची मार्केटिंग मार्केटमध्ये जो कुठला कॉम्पिटिटर आहे ते काय करतात. आणि मध्ये मी मॅकडॉनल्ड्सचं प्रोसेस सांगितलं होतं. अनफॉर्च्युनेटली त्याला खूप कमी प्रतिसाद आला. 17 लोकांनी बघितलं आहे, पण काही फरक नाही पडत. माझा तो स्टार्टिंग पॉईंट होता, किक ऑफ पॉईंट होता. कारण की मी त्या मॅगडी बऱ्याच ठिकाणी बघितलं आणि म्हटलं बघूया मॅगडीवरती बनवून तरी बघू. सो असं आहे सँडविच एक्सप्रेस. सँडविच एक्सप्रेस हा जस्ट एक कॉम्पिटिटर आहे. त्याचे फ्रँचायझी बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यांचं बिझनेस का चालला तर तुम्ही त्या माझा मॅगडीचा प्रोसेसचा व्हिडिओ जर बघितला, सो त्यांचाही ब्रँडवरती फोकस आहे. म्हणजे तुम्ही त्यांचं जर बघितलं टॅगलाईन, ती त्यांचा टेस्ट आणि क्वालिटीवरती ते फोकस करतात. सो मॅगडीसारखं असं खूप ॲम्बियन्स भारी असेल असं नाही. नॉर्मल आपलं 1 नाही तर 2 शॉप असतात आणि त्यांचा सँडविच बनवण्याची प्रोसेस जी आहे ती फिक्स आहे. प्रोसेस फिक्स असल्यामुळे सगळ्या आउटलेटमध्ये तुम्हाला क्लब सँडविच असू दे नाहीतर बॉम्बे सँडविच असू दे, सगळ्यांची टेस्ट सेम येते. आणि ते फ्रँचायझी घेतल्यामुळं ते सँडविच बनवताना प्रत्येक एक चटणीचे पॅकेट्स असतात. सो ते असंच कोणी काढून नाही बनवत. तर सँडविच एक्सप्रेसवाले त्यांच्या फ्रीजमध्ये तुम्ही जर बघाल तर वेगवेगळ्या चटणी, हिरवी चटणी असू दे, कुठलं सोया सॉस असू दे, काही असू दे, एक क्लब सँडविच ओढताना जे काही मटेरियल लागत तर ते त्यांनी फॉर्म्युलासारखं बनवून ठेवलेलं आहे. ते लोकांना ट्रेन करतात आणि जशी ऑर्डर येईल तसं ते सँडविच बनवून विकतात. तर दुसरा मुद्दा डन. कॉम्पिटिटरचा अभ्यास हा खूप जरुरीचा आहे. जर तुम्हाला सँडविचच्या रिलेटेड मार्केटमध्ये काही करायचं असेल तर कॉम्पिटिटर काय करतं ते शिकून तरी घ्या. की त्या क्वालिटी तुम्हाला रीच व्हायचं असेल तर तुम्हाला घरी प्रॅक्टिस करून क्लब सँडविच नाही तर सँडविच एक्सप्रेस नाव न घेता दुसरं तुमचं काहीतरी युनिक नाव द्या आणि तसं तुम्ही सँडविचचं आउटलेट चालू करू शकता. सो हाही मुद्दा संपला. आता मी पुढचं घरगुती कसं सँडविच बनवतात एक उदाहरण दाखवेल. हा मसाला लाल तिखट चाट मसाला, जिरे पावडर, मीठ टाकून तयार केलेला आहे. तुमच्या चवीनुसार तिखट आणि खारट बनवून. पुदिन्याची चटणी तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता. आता हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, जास्तही नाही. बटाटा, काकडी, टमाटर, हे पिझ्झा ऑरिगॅनो आम्ही फ्लेवरसाठी टाकत आहे. वरून शुभंगी चीज टाकत आहे. असे काकडी, कांदा, टोमॅटो
बटाटा तुम्हाला हवं तसं तयार करून ठेवायचं. एक एक गोष्ट तुम्ही टाकू शकता. बटर आपलं स्टँडर्ड अमूलचं बटर आहे. नाही. सो हे जर तुम्हाला ग्रिल करायचं नसेल तर असंच कट करून तुम्ही क्लब सँडविच म्हणूनही खाऊ शकता. आम्ही नॉर्मल दोन्ही बाजूनी बटर लावत आहे. हे नॉन ग्रिल झालं. आणि इथं हे साहित्य अमूल बटर ब्रेडला वरून खालून लावण्यासाठी. हे अमूल चीज. हे 100% वोल व्हीटचं ब्रेड आहे. सो तुम्ही व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता नाहीतर वोल व्हीटचं पण ब्रेड घेऊ शकता. ही पुदिन्याची चटणी केलेली आहे. आधी ब्रेडला बटर लावलं, मग मेयोनीज लावले आणि थोडंसं पुदिन्याची चटणी सगळीकडं लावत आहे. लाल तिखट तुमच्या परीने मसाला आहे. हे असं ग्रिल सँडविच बटर दोन्ही बाजूने लावल्यावर दोन्ही बाजूने बटर लावल्यावर छान झालंय. छान झालेला आहे. गार्गीचा फीडबॅक. धन्यवाद गार्गी. शुभांगी मॅडमला बोला छान झालेला आहे. छान झालंय काकू. हे क्लब सँडविच तयार झालेलं आहे. मी आता खाणार आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये थोडंफार बघितलं असेल घरी कसं क्लब सँडविच करतात. सो हा व्हिडिओ जर बघितला की सँडविच कसं करतात त्याचा फायदा माहिती नाही तुम्ही व्यवसाय करायला होईल का नाही, पण मला तो एक केस स्टडी म्हणून मॅगडीच्या नंतर सँडविच एक्सप्रेस घ्यायचं म्हणत आलं. आणि एक्सप्रेस म्हणजे त्यांनी ती जे लोगो तयार केलेला आहे ना की वेगवेगळे स्लाइसेस ऑफ ब्रेड आणि त्याला काकडी आणि ते व्हील्स त्याला लावून एक्सप्रेस बनवले. सो ते एक ब्रँडिंगचा प्रकार आहे. त्याच्यात त्यांनी फॉर शुअर चांगले पैसे इन्व्हेस्टमेंट केले असतील. तेवढं तुम्हाला जमलंच असं नाही, पण या सगळ्या गोष्टी येतात. असंच कोणी फेमस बनत नाही आणि असंच ऑनलाईन ट्रस्ट बनत नाही. ऑनलाईन ऑर्डर्स अशाच मिळत नाहीत. टेस्ट क्वालिटी पण पाहिजे आणि मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुमचं काहीतरी एक युनिक थॉट पाहिजे तो बिझनेस चालू करण्यासाठी. सो असं सँडविच एक्सप्रेस हा वर्ड ॲड केल्यामुळं एक्सप्रेस करून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिक झाल्या असेल. सो मी परत रेल्वे घेऊन आलो आहे, पण असो आता हा मुद्दा संपला. सँडविच एक्सप्रेस डन. तुम्ही घरी कसं क्लब सँडविच बनवू शकता तो व्हिडिओ बघितला. आता मुद्दा हा आहे की खरंच तुम्हाला गाडी टाकायची गरज आहे. टाकू नका. स्टडी करा, प्रयत्न तर करा. आणि जसं पहिलं सांगितलं तुमची फॅमिली जर मोठी असेल तर काही गोष्टी असं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक्सप्लोअर केला आणि मजा आली. चुकून तुम्ही मेल कॅन्डिडेट बोलता, चुकून तुम्ही घराबाहेर पडला तर अशा मोजक्या स्नॅक्सच्या रिलेटेड 4-5 गोष्टी यायला पाहिजेत. क्लब सँडविच हा सोपा प्रकार आहे. तुम्हाला काही पीठ मळून पोळी लाटायची नाही आहे, नाही तर पराठे बनवायचे नाही आहेत. सो सँडविच आणायचं, सगळं काही थोडं 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 टाकायचं आणि खायचं. सो असे बरेचसे फायदे मला वाटले म्हणून एक छोटासा व्हिडिओ क्लब सँडविचवरती बनवला. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि काही फूडवरती येथील व्हिडिओ. माझी सरड्याचे कंपन्यापर्यंत जास्त काही माहिती नाही फूडवरती, पण जे काही जमेल ते मी बनवल. आणि माझा
एज्युकेशनचा हा कंटेंट आहे असा मी आत्ता विचार नाही करत आहे की माझा एक फिक्स पॅटर्न असला पाहिजे, पण वेगवेगळ्या पॅटर्नवरती बोलत जाणं. ॲट द एंड बिझनेस आहे आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बनवणं हा बिझनेस होऊ शकतो का? होऊ शकतो, पण सारखं व्हिडिओ तुम्ही बनवले पाहिजे. 9 तास काम करा, 6 ते 10 पैकी आता हा व्हिडिओ आहे ते 7-8 मिनिटापेक्षा जास्त झाला आहे. तो एवढं बनवण्यासाठी काही लोक बोलायला भीती वाटते म्हणून तयारी करतात. जर तुम्हाला क्विक बनवायचं असेल तर डोक्यात कन्सेप्ट पाहिजे. मी असं वहीवरती खाली बघत असतो, माझ्या वहीवरती मी पॉईंट लिहिलेले असतात. तो काही विसरलं तर फक्त पॉईंटवर, इंजिनिअरिंगला जसं ओरल दिली पॉईंटवरती तुम्ही तयारी करून जायची. पॉईंट लक्षात राहिले तर प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2-3 सप्लिमेंटरी घेऊन पण भरू शकता. पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. तसं पॉईंटनी तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस केली तर जास्त मेहनत लागत नाही. तुम्ही बोलण्याचा सराव केला तर फटाफट व्हिडिओ बनतील. आणि थोडाफार बॅकग्राऊंड स्टडी, आता क्लब सँडविच बनवायचं व्हिडिओ झाला तर मी या टॉपिकवर का बोलतोय, बॅकग्राऊंड स्टोरी दाखवली. याचा मल्टीपर्पज व्ह्यू नाही तर मल्टीपर्पज काय फायदा होईल ते दाखवलं. तुम्हाला बिझनेस करायचं तर करा, नाही करायचं तर नका करू. मेल कॅन्डिडेट बाहेर गेला तर एक सँडविच प्रकार तुम्ही घरगुती करून तुम्ही स्वतः खाऊ शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणून धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.